यार कसे आहात सगळे. तर आज माझ्यासोबत असं घडलं की तुमच्यासोबत होतं का मला नक्की सांगा. त्याआधी दुपारच्या जेवणामध्ये केलं होतं सांबार भात, खीर, धिरडा आणि चपाती, कारण बारस होती. त्यानंतर पिल्लूला घेऊन दवाखान्यात आलो होतो. दवाखान्यात दाखवून झाल्याच्या नंतर थोडंसं डीमार्टमध्ये सामान घ्यायचं होतं. सो मला मोजकंच सामान घ्यायचं होतं, पण ते बिल कधी बास्केट कधी भरली छोट्या मोठ्या सामानाने काही कळलं नाही. तर पिल्लू त्रास देत होता म्हणून त्याला बास्केटमध्ये बसवलं आणि एन्जॉय करत होता. तोही सगळं एक्सप्लोअर करण्यामध्ये बिझी होता. त्यानंतर हे एवढं मोठं बिल झालं, कारण मोजकेच सामान घेण्यासाठी गेलो होतो आणि हा एवढं मोठं बिल कधी झालं कळलंच नाही. तुमच्यासोबतही असं होत असेल. घरी आलो, थोडंसं फ्रेश झाले, त्याला चारलं, झोपवलं त्याला. तो कारण दिवसभर खूप दमला होता, त्यामुळे तो काही झोपला नाही. आणि आम्हालाही जायचं होतं आता कीर्तनाला. तो उठल्याच्या नंतर जाणार होतो. त्याआधी आमच्या दोघा तिघांसाठी भाकरी टाकल्या आणि शेंगदाण्याचा मिरची केली. त्याच्यासोबत दूध भाकरी चुरून खायचं ठरवलं, कारण भाजीचं उन्हाळ्यामुळे भाज्या काही खावतच नाही आहेत आणि मंदिरात गेल्यावर थोडाफार प्रसाद घ्यावाच लागतो. त्यामुळे मग भाकरी चुरून खाल्ल्या आम्ही आणि असं संपला आजचा दिवस. पण तुम्हाला हा व्हिडिओ जर नक्की आवडत असेल तर प्लीज मला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला घेत राहा.